करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. माधवा, बोला बाळंबोजी. नाही, आज अगदी प्रसन्न दिसतोयस. माधवा, मोठ्या चतुराईने तू साऱ्यांची तोंडे बंद केलीस, पण मला वाटते ही तात्पुरती मलमपट्टी आहे. बाळंबोजी, आम्हाला कल्पना आहे त्याची. माधवा, तुझे रमेश वारंवार घेऊन फिरावयास जाणे, ती शिकविणे, या गोष्टी भाऊसाहेबांस रुचणाऱ्या नाहीत आणि त्यांचा याविषयीचा राग कधी ना कधी उफाळून येणारच. आजचे संकट टळले किंबहुना टाळलेस, पण वादळाला किती काळ कोंडून ठेवशील? बाळंबोजी, आजपर्यंत भाऊसाहेबांचा प्रत्येक शब्द आम्ही प्रमाण मानला आहे. त्यांच्या सांगण्यावरून हा विजोड विवाहही केला. परंतु आता रमांबरोबर संसार कसा करावयाचा हे आम्हीच ठरविणार. रमांनी खूप शिकावे, आपले ज्ञान वाढवावे आणि त्या ज्ञानाचा उपयोग इतर स्त्रियांस करून द्यावा, अशी आमची इच्छा आहे. आणि ही आमची इच्छा पूर्ण करण्याचा आमचा दृढ निश्चय आहे आणि तो तडीच नेल्या वाचून आम्ही राहणार नाही. आणि या बाबतीत आम्ही कोणाचेही म्हणणे जुमानणार नाही. बाळंबोजी, मवाळपंथी हा जहालांपेक्षा अधिक कणखर असतो. तो प्रसंगी वाकलेला झुकलेला दिसतो, पण टिकतो आणि साऱ्यांना बरोबर घेऊन आपणास हवे ते दूरगामी बदल घडवून घेतो. या समाजास जहाल आणि मवाळ दोघांचीही आवश्यकता असते. बाळंबोजी, स्वातंत्र्याचे आणि सुधारणेचे झाड लावावयाचे असेल तर खड्डा करण्यासाठी जहालांची कुदळही हवी आणि सकस मातीचा भराव टाकण्यासाठी मवाळांचे फावडेही हवे. मार्ग कोणताही असो, परंतु आम्ही सारे मिळून हे झाड लावणारच, कारण त्यास विरोध करणारेही शेवटी त्याचीच फळे चाखून वैभवास जाणार आहेत. आणि या कार्यासाठी आम्हास एका सुशिक्षित पत्नीची आवश्यकता आहे आणि आम्ही रमांस तशीच बनवणार. बाळंबोजी, माधवा, पण हे या घरास पेलेल का? रमा, रमा, गेले या. अभ्यासही पूर्ण नाही केलेला. रमा, रमा, अरे अरे ऐका ऐका, अरे अरे ऐका ऐका, रमा, आपण अभ्यासात टंगळमंगळ केलीत हे आम्हाला अजिबात आवडलेले नाही. अरे दादा, ती कुणीही त्यांची वकिली करू नये, आम्ही ते खपवून घेणार नाही. अभ्यासाच्या बाबतीत तडजोडही नाही आणि ममताही नाही. अरे दादा, दादा ऐकून, दादा ऐक ना. आता कुणाला तरी शिक्षा होणार. दादा तुला रागवला ना? अहो, आपणासाठी मी वर दूध ठेवले होते, आपण घेतलेच नाहीत. आणू मी आत्ता?
वरच विसरले आहात. आणते मी. जरा ऐका. स्वतः आपण आपले दप्तर वरच विसरले होता. मी आणले आहे. नारू, आमचे दप्तर बग्गीत नेऊन ठेव. द्या वहिनी साहेब. अरे रावजी, अरे कसले काम करतोयस? अरे ही कामं करायला घरात खूप माणसं आहेत की. अरे तू दुकानाचं बघ, आता दुकानाकडे अधिक लक्ष द्यायला हवं. दुकानाचा खूप व्याप असतो बाबू मोठा. हो, आज दुपारीच मी माल आणावयास जाणार आहे. शाबास. आणि उद्यापासून बसेनच दुकानावर. तुम्ही उद्याचाच मुहूर्त दिला आहात ना? हो, पण आज जाऊन तिकडे आपल्याला काय करायला हवं, झाड लोट, साफसफाई काय हवं नको ते बघाव्याच नको. आणि ही कामं करण्यास घरात पांडू नारू वगैरे माणसं आहेत की. हे तू कशाला करतोयस? माझे वडील नेहमी म्हणायचे. काय म्हणायचे? दिवसभरात घरातले एक तरी काम करायचे म्हणून. विचार उत्तम आहे, पण नुसते हे करून कसे भागणार? मग अरे आता तुम्ही दुकान घेतले ना, ते कोणी सांभाळायचे? आता तुम्ही मंडळी सांगलीला जाणार, मग ते कोण सांभाळणार? दुकान कोणी बघायचे? ह्याचा विचार माझ्या मनी आलाच नाही. कारण मी आईनी जसे सांगितले तसे केले. आता तिच्या डोक्यात काय विचार चालू आहेत मला काही कल्पना नाही. तुला ठाऊक नसणारच. मी लागतो तयारीला. पण आम्हाला ठाऊक आहे ना, तुम्हाला इथेच मुक्काम करायचा आहे कायमचा. काय गो रमा, काय बघतेस? अच्छा अच्छा, तुमचे स्वतः कोर्टात गेले नाही का? बरे, तुझ्याकडे पेलावर दूध दिले होते त्याच्यासाठी. ते दिलेस ना त्यास? प्यायला की नाही तो? अगो, मी काय विचारतेय, नुसती माना काय डोलावतेस? काही झाले का? माधवा काही बोलला का तूस? अगो रमा, काय झाले कोणास ठाऊक? फुल लाग शेत मळा, उभ शिवार डोलत, भरल्या या संसारात लक्ष्मी गही बोलत. भरल्या या संसारात लक्ष्मी गही बोलत. ला 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 ला. दुर्गे, तुझे तांदूळ निवडून झाले की कोबी चिरून दे गो मला. चण्याची डाळ मी कालच भिजत घातलीये. हिरव्या मिरचींची झणझणीत फोडणी करूयात आणि कोबीची भाजी करूयात. काय माईला तशी भाजी आवडते ना. पण मला नाही हो आवडत. काय मिली ती पानं खायची बकरी सारखी. मी काय म्हणते, त्यापेक्षा ना छानसं कुळथाचं पिठलं करूयात, झणझणीची फोडणी देऊन. काय ना जाऊबाई, मी भाजी बद्दल बोलती. कळतंय का तुम्हाला? आज कोबीची भाजी आणि काकडी घालून कढी असा बेत आम्ही आधीच ठरवलाय. काय मिलं ते कौतुक कढीचं सारखं सारखं. मी म्हणते जिभेला कधी काही बदल हवा का नको? आम्हाला जेव्हा बदल हवा असेल तेव्हा तो आम्ही स्वतः करून घेऊ. तुम्ही शिकवायला नकोय आम्हाला. बघावं तेव्हा स्वतःचीच मनमानी, यात मनमानी त्यात मनमानी. मला मेलीला काय करायचंय? तुम्हीच मुक्ताय हो चांगल्या चांगल्या चवींना. दे ते नारळ दे.
तुमचं हे रोजचं रामायण झालं ना की नारळ खरवडते आणि 4 वड्या करते. माझ्या अनंताला भारी आवडतात. हो, देतेस ना ताई? काय झाले रमा? तुझा चेहरा कसा उतरलेला? दुर्गा अक्का स्वतः माझ्याशी बोलत नाहीयेत आज सकाळपासून. हो, हो, मी त्यांना दूध द्यायला गेले होते, ते सुद्धा नाही घेतले त्यांनी. अगं बाई, असे आहे होय? अगं रमा, या नवरे मंडळींचे हे असेच असते. तू काल अभ्यास केला नाहीस ना, म्हणून रागावलेली दिसते स्वारी तुझ्यावर. तू काही काळजी करू नकोस, 2 दिवसात येईल ताळ्यावर. तू नको हो मनास लावून घेऊ. तू आपली मला मदत कर, म्हणजे मन रमेल तुझे. काय गो, काय बोलताय हळूहळू? नाही, माझ्याच विषयी बोलत असणार, दुसरं काय? या बोलल्या, यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणे. कोणाला कोणाला म्हणलीस ग चोर तू ताई? कोणाला म्हणलीस सांग बरे? ज्याच्या मनात चांदणे ना त्याला कळले. बघतेस ना सगुणे, माझ्या मनात चांदणे का? अगं अशी बरी बोलतेस तू चोर मला? अगो जे आहे ना तेच बोलतेय मी तुला. किती दिवस इथे ठाण मांडून बसणार आहे देव जाणो. जा ना तुमच्या घरी. जाईन, माझ्या मनात येईल तेव्हा जाईन. तुझ्या का पोटात दुखते सांग बरे? हे घर माझे, हा मान माझा आहे. तुम्ही कशाला इथे येऊन बोलताय? ते नाहीये, भाऊसाहेबांचे घर आहे. ते सांगतील तेव्हा जाईन इथून मी. कळलंय तुला? हे कधी सांगणार नाही येतो तुम्हाला. काय करायचं ते करा आता एकदा ते. मला पटापट ते घे, हे घे. तुमची ही नथ कुठली हो जाऊबाई? कुठली कुठली म्हणजे काय? कुठली म्हणजे काय? जाऊबाई, ही नथ माधवाच्या पहिल्या बायकोची नथ आहे. अगं बाई, अरे रावजी, आम्हा सुनबाईंना काही सांगावायचं आहे वाटते. हो, म्हणजे आमच्या अनंताची मुंज करावयाची होती. हा, तिच्या एवढेच ना? मग त्यासाठी एवढा संकोच कशासाठी? मी काढून देतो की मुहूर्त? बर, केव्हा जात आहे सांगलीला? म्हणजे त्यानंतरचाच मुहूर्त काढून देतो काय? ते म्हणजे पण आम्हास निमंत्रण धडा हो, आठवणीने येऊ आम्ही सारे. काय नाही, आई म्हणत होती की आपणास सांगितले की आपण भाऊसाहेबांच्या कानावरती घालाल ही गोष्ट म्हणून. असे आहे होय? ठीक आहे, सांगतो आम्ही भाऊसाहेबांना. अरे पण रावजी, तुम्ही अजून घरीच कसे? आज दुकानावर नाही जायचे? नाही, दुकानी बसून सारखी पाठीला रग लागते ना, त्यामुळे एका माणसाच बसविले आहे दुकानात. पण मी जाणारच आहे. हो का? चांगले चालले हो. पण रावजी, पाठ चांगली रगडून घे बाबा पांडूकडून. हे असे दुखणे अंगावर काढणे बरे नव्हे काय? जा पळ पळ, मी सांगतो भाऊसाहेबांना. काही काळजी करू, जा पळ पळ पळ. अरे नारू, कधीची ती डाळ घोटतोयस? हात चालव पटापटा, भाजी करायला घ्यायची आहे मला. आवरा. कधीचा मेला तो स्वयंपाक चाललाय. माणसाला कसा कामाचा उरक हवा हो. 2 घटकांमध्ये 25 माणसांचा स्वयंपाक करते मी, आणि तोही रुचकर. ते काय सगळा उजेडच आहे. कामची मुठभर आणि पसारा मात्र गावभर.
नारळाच्या वड्या करायच्यात मला, कधीची खोळंबली मी त्याच्यासाठी. मग अजून 2 घटका तशाच थांबा. काय ना, आम्हाला टाकळे टाकून चालत नाही हो, तेव्हा आम्हाला वेळ हा लागणार. मुकाट्याने इथे शांत बसा. बेसा मिळे बेसा. काय गो, काय बघतेस अशी? अशी म्हणजे कशी? आता तुलाच माहिती हो कशी काय ते. नाही, मी विचार करत होते, तुमची ही नथ कुठली हो जाऊबाई? कुठली कुठली म्हणजे काय? हा, कुठली म्हणजे काय? कुठली म्हणजे जाऊबाई, ही नथ माधवाच्या पहिल्या बायकोची नथ आहे. अगं बाई. हो मग माहितीये मला. त्यात काय एवढे मोठे? त्यात काय एवढे मोठे? ही नथ तुमच्याकडे कशी आली? कशी म्हणजे काय? काय उडत नाही आली माझ्याकडे, माधवानी दिली हो मला. शक्यच नाही. माधवाने ही नथ कोणालाही देणं शक्यच नाही. कुणालाही म्हणजे काय? हा, कुणालाही म्हणजे काय? मी काय रस्त्यावरची कुणीतरी वाटले हो का तुला? अगो, माधवाची सख्खी चुलत काकू आहे म्हंटल मी. आणि या सख्ख्या चुलत काकूच्या नवऱ्याने माधवाचे प्राण वाचवले. त्याची जाणीव आहे हो माधवास अजून. जाणीव असेल हे जरी खरे असले तरी माधव रमेशची नथ तुम्हाला देणं शक्य नाही. माझा विश्वासच बसत नाही. विश्वास बसत नाही म्हणजे काय? मी काय नथ चोरली असे म्हणायचे तूच? मी असे म्हटले का? पण तुला तसे सुचवायचे होते. नको मला ना, मला मेलीला ही नाथच नको. घे. रमे, ती नथ उचल आणि माधवाच्या कपाटात जाऊन ठेवून ये. माधवाला येऊ देत घरी, मी त्यालाच विचारते, मग बघते एकेकाकडे. हा, बरी चांगला न्याय हो या घरचा. आधी एकाने द्यायचे आणि मग दुसऱ्याने काढून घ्यायचे. अहो, मग मी म्हणते द्यायचेच कशाला मुळात? अहो, त्यासाठी द्यायला तर हवे. हिसकावून घेण्याची पद्धत नाही हो रानड्यांमध्ये. काही करा, जातच नाही. आता तुझ्या काही डोक्यात घालू का नारू? हा, निघा नाही कोण कामे करायला नको. न्याय इथे बसलेली. हे कसं इथे ठेवलेत आता? काहीच कळत नाही कोणाला. Hmm.